नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लातूर जिल्ह्यातील हसेगाव येथील शेवाले प्रकरणाबाबत एक मोठी बातमी आहे। शेवाले प्रकरणामध्ये रवी बापटलेसह चौघांना जामीन मिळाला आहे, पण लातूरसह 3 जिल्ह्यांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे। प्रत्येकी 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर व काही अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे। लातूर जिल्हा न्यायालय विशेष पोक्सो न्यायालयाने हा जामीन दिला आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हसेगाव येथील शेवाले संस्थेमध्ये HIV बाधित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि खळबळ उडवून देणारी तक्रार पीडित मुलीने दिल्यावरून या संस्थेचे प्रमुख रवी बापटले यांच्यासह रचना बापटले, अमित वाघमारे, पूजा वाघमारे, राणी आणि लातूरच्या ममता हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या विरोधामध्ये ढोकी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तो औसा पोलिसाकडे वर्ग केला होता। त्यामुळं औसा पोलिसांनी शेवालयाच्या रवी बापटलेसह 5 जणांना अटक केली। लातूर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली होती। दरम्यान शेवाले आणि रवी बापटले यांच्या समर्थनात विविध पुरोगामी संघटनांनी आंदोलने करून पोलीस प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली होती। या प्रकरणात आरोपीचे वकील ॲडव्होकेट दीपक बनसोडे यांच्यामार्फत जामिनासाठी लातूर जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता। त्यावर आज बुधवारी 6 ऑगस्ट रोजी लातूरच्या विशेष पोस्को न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि आरोपी रवी बापटलेसह चौघांना न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर आणि या प्रकरणाचा तपास होईपर्यंत लातूर, धाराशिव आणि बीड या 3 जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे। तसेच पोलिसांना तपास कामी सहकार्य करावे लागेल अशा अटींवर आज सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान जामीन देण्यात आला आहे। मात्र मुख्य आरोपी अमित वाघमारे यास जामीन नाकारण्यात आला आहे। या सुनावणी दरम्यान न्यायालयामध्ये आरोपीच्या बाजूने ॲडव्होकेट दीपक बनसोडे यांनी बाजू मांडली, तर सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट मंगेश महेंदरकर यांनी बाजू मांडली।